जेव्हा राजगडावर केवळ एका राजाचा राज्याभिषेक झाला नव्हता, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, धर्मरक्षणाचा आणि जनकल्याणाचा विचारांचा राज्याभिषेक झाला होता. आणि योगायोग पहा, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य लाभले, त्याच महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वरांची करुणा, संत एकनाथांची समता आणि जगद्गुरु तुकोबारायांची विश्वबंधुतांची दृष्टी लागली. मगासपासून दिग्गज लोक इथे बोलून गेलेले आहेत. बरेच अनुभव आणि हा विषय इतका मोठा आहे की माझ्यासारख्या लहान व्यक्तीने मांडलं आणि सांगणं हे खरोखर मी त्या पात्रतेची आहे की मला माहिती नाहीये. मगासपासून जे काही विचार मांडले जात होते आणि जे काही विचारांची संकल्पना आपल्याकडे येत होती, हा विषय आम्हाला असं वाटत होता आम्ही आज पुण्याला देहूला जातोय आणि तुकोबाची जी काही भावचंद्र आणि भंडारा डोंगरांचं जे उत्खनन झालेलं आहे आणि जी काही इथे त्यांची तळमळ आहे, गेली 20 वर्ष आपले महाराज मधुसूदन पाटील जो प्रयत्न करत आहेत, हा खरोखर त्यांच्या धैर्याला, शक्तीला सलाम करण्यासारखा आहे. महाराष्ट्र ही केवळ एक भौगोलिक भूमी नाही, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीच्या मातीला ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा सुगंध आहे, नामदेवांची भक्तीची ऊब आहे, एकनाथांच्या समतेचा संदेश आणि तुकोबारायांच्या अमृताचे अमृत आहे. या संतांनी महाराष्ट्राला केवळ धर्म दिला नाही, तर जगण्याची दिशा दिली, माणुसकीचे भान दिले आणि विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. आज त्या संतांच्या पावन तपोभूमीवर सुरुंग लावले जात आहे, डोंगर पोखरले जात असतील, वृक्षतोड होत असेल आणि प्रशासन मुखदर्शक बनले असेल, तर हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही, तर हा महाराष्ट्राच्या आत्म्यावर चाललेला आघात आहे. भावचंद्र आणि भंडारा हे डोंगर दगड मातीचे ढिगारे नाही, त्या डोंगराच्या कुशीत तुकोबारायांनी आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. त्या एकांतात त्यांनी विठ्ठलाशी संवाद साधला. त्या कडकेपारीमध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे वत्सरे हा विश्व मानवतेचा महामंत्र जन्माला. मी थोडंसं का लिहून आणलंय, कारण हा विषयच इतका मोठा आहे, आम्हाला तो खरंच कळला नसता आणि इथपर्यंत तो आम्हाला येण्याचं शेंडे साहेबांच्या ह्याने आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आज ज्या भूमीवर विकासाच्या नावाखाली विनाशाचा नंगाना सुरू झालेला आहे, तर प्रत्येक वारकऱ्यांच्या अंतर आपल्याला हा प्रश्न विचारावा लागेल की आपण खरोखरच तुकोबाचे वारसदार आहोत का? विकास हवा, उद्योग हवे, रोजगार हवे, पण विकासाचा अर्थ संस्कृतीची हत्या नसतो. विकासाचा अर्थ संतांच्या स्मृती पायदळी तुळवणे नसतो. कारखान्यांच्या धुराड्यांसाठी जर तपोभूमीचा स्वाद गुदमरावा लागत असेल, तर तो विकास नव्हे, तर तो विनाश आहे. कारण उद्योग पुन्हा उभे राहू शकतात, पण संतांच्या तपश्चर्येने पावन झालेली भूमी एकदा नष्ट झाली तर ती पुन्हा निर्माण करता येणार नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यांनी या वारशाचे संरक्षण करायला हवे होते, त्यांच्याच डोळ्यासमोर हा विध्वंस सुरू आहे. प्रस्ताव दिले गेले, पुरावे सादर केले, मागण्या केल्या गेल्या की संतांची पण प्रशासनाची संवेदनशीलता जागीच झाली नाही. प्रश्न असा आहे की संतांची भूमी वाचवण्यासाठी आणखी किती पुरावे द्यावे लागणार आहे? संतांच्या पाऊलखुणांना सरकारी शिक्क्याची गरज का पडावी? मगाशीच्या मुलाखतीमध्ये आपल्या महाराजांनी इतक्या तळमळीने हा विषय मांडला की खरोखर गेली 20 वर्ष सातत्य ठेवून ह्या विचारांचा, ह्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी आपण लोक खरोखर खूप कमी पडतोय. अशा या समर्थांना, वारकऱ्यांना आपला खरोखर पाठिंबा द्यायला हवा. सर्वात मोठी जबाबदारी वारकरी समाजाची आहे. टाळ मृदुंगांचा गजर, हिंदीचा उत्साह आणि कीर्तनातील शब्द तेव्हाच अर्थपूर्ण ठरतील जेव्हा त्या शब्दांना कृतीची जोड मिळेल. तुकोबाचे अभंग केवळ गाण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. आणि तुकोबाची तपोभूमी वाचवणं हे आज आजच्या त्यांच्या अभंगाचे खरे आचरण आहे. महाराष्ट्राने हे विसरता कामा नये की संत हे या राज्याचे खरे वैभव आहे. किल्ले, कारखाने, महामार्ग आणि उंच इमारती महाराष्ट्राची ओळख वाढवू शकतात, पण महाराष्ट्राचा आत्मा जिवंत ठेवण्याचे काम संत परंपरा करते. हा आत्मा जर जखमी झाला तर उरेल तो फक्त भूभाग, महाराष्ट्र नाही. आज वेळ आली आहे
आवाज उठवण्याची, वेळ आहे संतभूमींच्या संरक्षणाची एकत्र येण्याची. कारण ही लढाई केवळ एका डोंगराची नाही, एका गावाची नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची आणि आत्म्याची आहे. तुकोरामाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण एवढेच म्हणूया, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ पाहो. आणि त्या दृढ भावनेतून संकल्प करूया, संत भूमी वाचूया, महाराष्ट्राचा आत्मा जपून ठेवू. महाराष्ट्राच्या जनतेने, वारकरी संप्रदायाने, अभ्यासकांनी, पर्यावरण प्रेमींनी आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक नागरिकाने एकत्र यावे, शासनाला जागे करावे. भामचंद्र आणि भंडारा डोंगरांना संरक्षित वारसा म्हणून घोषित करण्याची मागणी जोरकसपणे करावी. कारण हे डोंगर केवळ दगडमातीचे नाहीत, ते महाराष्ट्राच्या आत्म्याचे शिखर आहेत. आज जर आपण शांत बसलो तर उद्या इतिहास लिहित. तुकोबाचे अभंग जपणारे लाखो होते, पण तुकोबाची तपोभूमी जपण्यासाठी उभे राहणारे फार थोडे होते. एवढं बोलून मगासपासून जे काही सगळ्यांनी सांगितलेलं होतं, आणि हा विषय अखिल भारतीय मराठा महासंघ, आम्ही सतत त्यांच्या पाठीशी उभे राहू. आणि जेव्हा केव्हा आमची मदत लागेल तर समस्त आमचे सगळे भाऊ बंधू तर आहेत, पण महिला वर्ग सुद्धा सक्षमपणे पाठीशी उभा राहील, ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देते. आणि पुन्हा एकदा बोलते, जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.